तुम्ही एवढं स्त्रियांबरोबर काम केलं पुढे, त्या काळामध्ये जेव्हा तुमच्या घरचे लोक संघाच्या शाखेवर जात होते तेव्हा या संघामध्ये स्त्रियांना स्थान नाही हे तुम्हाला जाणवलं होतं? नाही निखिल, अरे माझी सगळी वाढच या नंतरची आहे. मी असं म्हणते की पाण्यावर रेग मारून कधी दोन तुकडे नाही पाडतायत, तसं आयुष्याचंही करतायत नाही. पण तरी मला वाटतं की 72-74 पर्यंतचं म्हणजे 35-37 वर्षापर्यंतचं माझं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य हे अगदी दोन भाग आहेत. या प्रक्रियेबाबत सांगायचं तर एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे स्त्री मासिकात मी काम करायला सुरुवात केली. ते किती साली? 64 साली मी गेले. त्याच्या आधी मी थोडं आकाशवाणीत काम केलं आणि तिथेही मला एक नकार आला पहिला प्रोड्युसरशिपचा, आणि तोही बरा झाला असं मला वाटतं. सरकार आणि कोणाला वाटेल ही कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहेत, पण मी हे प्रामाणिकपणे सांगते की सरकारी नोकरीत शिरण्यापेक्षा मी तिथून खाजगी याच्यामध्ये पडले. माझा स्वभाव कधीच पूर्ण संसारात रमणारा नव्हता आणि त्यामुळे लग्न केलं, मुलं झाली तरी माझी नजर सारखी बाहेर बाहेर असायची, आपल्याला काहीतरी करायला मिळावं याची. त्यामुळे नोकरी रेडिओतली सोडल्यानंतर माझा दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर वर्षभर मी घरीच होते आणि मग माझी पुन्हा नजर भिरभिरायला लागली. मग मी शांताबाई किर्लोस्करांना फोन करून विचारलं की मला 2 लहान मुलं आहेत, मला आता पूर्ण वेळाचा जॉब नाही करता येणार, पण मला भाषेची लेखनाची आवड आहे. तर त्यांनी पटकन मला भेटायला बोलवलं आणि मी तेव्हापासून, ती खरी 62 सालची गोष्ट आहे, पण मी तिथे रेग्युलर काम करायला 64 साल. विद्याताई, तुम्ही काम करायला लागलात आणि आधी अर्धवेळ काम करायला सुरुवात केली, पण बदल कुठे घडला? म्हणजे कसं स्त्रीमध्ये, स्त्री सुद्धा तेव्हा काही फार क्रांतिकारक असं मासिक नव्हतं, तरी परिवर्तनवादी होतं. थोडंसं मध्यम वर्गामध्ये काही बदल घडावेत, काही उदारमतवाद यावा असं प्रयत्न करणारं मासिक होतं. तुमच्यात तिथे कसा काय बदल झाला? मला असं वाटलं की मी तिथे गेल्यापासून मला खूप प्रचंड एक्सपोजर मिळालं. एक मुख्य म्हणजे शांताबाई मुकुंदराव हे फार उत्तम संपादक होते. त्यांचा जनसंपर्क चांगला होता. लेखकांचा मान सन्मान ते फार बाळगत असत. उपक्रमशीलता खूप होती आणि या सगळ्या वातावरणात मी घडत असताना पत्रलेखनापासून ते लेख लिहिण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये त्यांच्या 7 प्रतिसादातून माझी घडण होती. स्त्रीमधल्या या कामातच माझ्याबरोबर असलेली मैत्रीण, जिची 72 नंतरचीच विशेष ओळख आहे, ही होती ओळख आधीची, पण त्या ओळखीला एक नवीन मैत्रीचं परिमाण लाभलं आणि मला असं वाटतं की तिचा माझ्या बदलामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. प्रश्न विचारण्याची जी सुरुवात आहे ती तिच्यापासून झाली. कोण मैत्रीण? शैला बापट नावाची माझी मैत्रीण होती. मला असं आठवतंय की एक प्रसंग मला सांगावासा होता. असा एखादा प्रसंग काही टर्निंग पॉईंट नसतो, ती एक प्रक्रिया असते, तरी बारीक बारीक निमित्त होत असतात. एकदा असं झालं की घरामध्ये, माझ्या घरात लग्न झाल्यानंतरचं बोलकं माणूस मीच होते, त्यामुळे आले गेलेल्याचं स्वागत आणि बोलणं पण मलाच करावं लागायचं. एकदा आम्ही काहीतरी छान बोलत बसलो असताना माझ्या नवऱ्याकडे कोणीतरी आलं. मी अर्थातच चहा करायला उठले. नंतर जरा जास्ती वेळ मला तिथे बसावं लागलं. तिला राग आला आणि ती निघून गेली आणि मग तिने मला नंतर लगेच फोन आला. त्याच्यावरूनही ताणाताणी झाली, जितका गप्पा चालल्या त्या, आता पुन्हा फोन का वगैरे. आणि तिने मला असा प्रश्न विचारला, तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. या घरामध्ये तुझा रोल फक्त एंटरटेनरचा आहे का? हा तो कळीचा प्रश्न होता. आणि मला असं जरूर सांगावं असं वाटतं की असे प्रश्न जेव्हा प्रथमच आपल्याला भेटतात तेव्हा पहिलं आपल्याशी भांडण होतं. मला हा प्रश्न अगदी आवडला नाही, मला खूप त्रास झाला आणि मला असं वाटलं की मग आगत स्वागत करायचं नाही तर बाईनी काय करायचं असतं, की ती मध्यमवर्गीय वृत्ती जिला पहिल्यांदाच एक पाचर बसली होती. आणि मग मला असं वाटलं की नाही, ती म्हणते ते बरोबर आहे, आपल्याला इतर अनेक चांगल्या गोष्टी करता येत नाही, ती आता पण अडकतो म्हणून. आणि मग मला वाटतं की प्रश्न उगवतच राहिले. म्हणजे पहिलं मशागत करायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर इतकं प्रश्नांचं पीक येत गेलं की प्रश्न यायला लागले. ते कधी मला स्वतःला सोडवता आले, कधी कोणाची मदत घेऊन सोडवता आले. आणि या सगळ्यामधनं माझा प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला. त्या काळामध्ये म्हणजे तो साधारण 80च्या पुढचा काळ, आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष जाहीर झालं होतं. मी या प्रकारांनी विचार करायला लागले. त्यात या मैत्रिणीसारख्यांची मदत होती. आणि त्याच्यातून जेव्हा असं लक्षात आलं की हे मासिक मुख्यतः मध्यमवर्गापुरतं आहे आणि मध्यमवर्गाला फारसे प्रश्नच नाहीत, असं एक ॲसम्पशन फार बोललं न जाता मनात आहे. आणि मला तर असं वाटायला लागलं की अशासारखे प्रश्न आपल्याला पडणं हे सुद्धा आपल्या घरामध्ये चालत नाही. आपला नवरा हा खूप सज्जन आहे, माझा नवरा चांगला सज्जन माणूस आहे, चांगला आहे, उत्तम शिक्षक आहे, पण तो बदलला नाही आणि मी बदलले, अशा एका संसाराच्या गोष्टीचं काय होणार पुढे? तर काही दिवस घुसमट झाली आणि मग मला असं लक्षात आलं की ही जी आपली घुसमट होतीये ही माझ्या अंकातूनही प्रतिबिंबित व्हायला लागली आणि तो स्त्रीचा शेवटचा काळ माझ्या लेखनात. याला काही वाचकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आणि काहींना असं वाटलं हे काय आता नवच सुरू झालं इकडे, आता सगळ्यालाच प्रश्न विचारायला लागले. पण मला असं वाटतं की तीच माझी सुरुवात होती, ज्याच्यामधून एक माणूस म्हणून, म्हणजे मला असं वाटलं की या स्त्री मासिकामध्ये
ती चांगली बायको असावी, चांगली मुलगी असावी, त्यामुळे कुटुंब छान राहतं, हा सगळा विचार नक्की होता. खरोखरीच राजकारणापासून ते पाकक्रियांपर्यंत सर्वात एक आधुनिकता देण्याचा या मासिकाचा प्रयत्न होता. मला असं वाटलं या सगळ्याबरोबर ती कुटुंबाच्या पलीकडे पण एक घटक आहे, कुटुंबाचा आणि समाजाचा. हे वास्तव आम्ही फार स्वीकारत नव्हतो. तेच माझ्या मनामध्ये जागं झालं आणि तिथून सगळा प्रवासाला सुरुवात झाली. विद्याताई, तुम्हाला असं नाही वाटत, तुम्ही म्हणताय की ते क्रांतिकारक नव्हतं, पण ते क्रांतिकारक नसल्यामुळे फायदा असा झाला की ते मध्यम वर्गाशी बोलू शकलं. ते आधीच लाल झेंडा घेऊन जर रस्त्यावर उतरलं असतं मासिक, तर ते मध्यम वर्गापासून तुटलं असतं. असं नाही वाटत तुम्हाला? अगदी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी कायम म्हणते, मी सुद्धा न स्वभावता अजिबातच क्रांतिकारक नाही, खरं म्हणजे बंडखोर सुद्धा नाहीये. पण त्याचा फायदा झाला नाही. एका त्याचा बाजूला फायदा- व्यक्ती म्हणून तुम्ही उलगडत होतात आणि दुसऱ्या बाजूला तुमचं माध्यम उलगडत होतं. स्त्री मासिकाचा वाटा यासाठी महत्वाचा आहे की मध्यम वर्गांना मी इतकी जवळची होते की नाही म्हटलं तरी किमान वाचलं आणि ऐकलं जाण्याची एक शक्यता होती. आणि इतक्या प्रगतिशील विचारांच्या खांद्यावरच मी खरं म्हणजे माझा थोडासा वेगळा मला विचार सांगा, मांडू शकले. तुम्ही आम्हाला ज्या समजलात, म्हणजे आम्ही जेव्हा तरुण होतो, साधारणपणे 75-80चा काळ, तो शांताबाई किर्लोस्कर स्त्रीच्या संपादिका होत्या, तरी सुद्धा विद्याताई स्त्रीच्या संपादिका आहेत असंच आमचा ग्रह होता. तुम्ही महाराष्ट्रात फिरायचात, ते स्त्री सखी मंडळ तुम्ही चालवायचात, तुम्ही दरवेळेला त्याच्यामध्ये काही ना काही वेगळ्या विषयांवर लिहायचात. हे जे स्त्रीची चळवळ तुम्ही केली, तो काय प्रकार होता, तो तुम्हाला कसा सुचला? तो पुन्हा असं आहे की अनेक गोष्टींची श्रेय मला शांताबाई मुकुंदरांनाच द्यायला पाहिजे आणि मला अजिबात त्याचं दुःख नाहीये. ज्या स्त्री सखी मंडळाचा तू उल्लेख केलास, हे दोघं दाम्पत्य ना खूप परदेशी मासिकांच्या संपर्कात असत. तिकडे असे रीडर्स ग्रुप निघाले होते हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा शांताबाईंनी आपले वाचक, लेखक, संपादक हे सगळे एकत्र आणण्यासाठीचं एक व्यासपीठ म्हणून सखी मंडळ सुरू केलं. पण ते सखी मंडळ हे सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळच्या स्त्री मासिकाचंच प्रतिबिंब होतं. त्यातलाही मी बदल सखी मंडळातला असा केला की आता आपण अधिक साहित्याकडे आणि सामाजिक प्रश्नांच्याकडे वळूया. नुसतीच व्याख्यानं नको ऐकूया, तर आपण थोडं थोडं बोलायला पण शिकूया. या प्रकारचं जे वळण होतं ते काही प्रमाणात शांताबाईंनी सुरू केलेल्या सखी मंडळाच्या पार्श्वभूमीवर झालं. आणि मला एक तर गोष्ट असं वाटतेच की मी या मासिकामध्ये असलेल्या काळातच हळूहळू नारी समता मंचाकडे वळले. ती कशी वळले हेही मला थोडं सांगायला आवडेल. की सुरुवातीला मी जो बदल केला मासिकात, मला मध्यम वर्गामधली घुसमट कळल्यानंतरचा बदल, त्यामुळे अनेकांची मला पत्र यायला लागली, ज्यांना हे आवडत होतं किंवा ज्यांना हे सलत होतं आणि म्हणून मासिकात आल्याचा आनंद होता. त्या पत्रांना मी उत्तरं लिहायला लागले. आणि मला त्या काळात सुरुवातीला असंच वाटलं की वा काय ग्रेट सर्व्हिस आपण देतो, त्यांना उत्तरं लिहून फुंकर घालतो. मी म्हणते की एक खिचडी पकाता होतं. कुठे प्रश्न, कुठे पत्राचं उत्तर आणि 4 शब्द. तेव्हा हळूहळू असं वाटायला लागलं की शब्द पुरेसे नाहीत, कृती महत्वाची आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये नीलम गोरे आमच्याबरोबर होती, सत्यरंजन साठे होते, जयदेव गायकवाड, अजित सरदार, वसुधा सरदार. ही 1983 साली मला 1983 साली त्याची आम्ही खरं म्हणजे 81-82 पासूनच आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून कामाला लागलो. 87 मध्ये मंच रजिस्टर झाला. म्हणजे मी आधी पत्रकारितेत आणि नंतर कार्यकर्ती म्हणून झाले. जो सायकोलॉजिकल व्हायलन्स आपण म्हणतो, त्याच्यामध्ये व्हायलन्स करतोय असं त्या माणसाला वाटत नाही, पण बाईच्या विचारांची घुसमट व्हायला लागली की तिला तो व्हायलन्सच वाटतो. तशी मी खूप बदलत गेले.